हाय एव्हरीवन. तर बघा, आमच्या घरी आणल्या होत्या मुंगाच्या शेंगा. तर मला काढायचे होते आता दाणे. तर बघा, दाणे काढण्यासाठी सारूने डबे आणले होते. मी त्याला डबा आणण्यासाठी सांगितलं होतं. तर बघा, त्याने 2-2 डबे आणले होते. तर बघा, शेंगा तर खूपच मोठ्या होत्या. 1 किलो शेंगा होत्या. आता 1 किलो शेंगाला किती वेळ लागेल दाणे काढायसाठी तर मला माहीत नाही. अर्धा 1 घंटा तर लागेल आज. तर बघा, सारूनं दाणे काढण्यासाठी डबा आणला माझ्याजवळ. तर मी पटापट दाणे काढून घेतले आणि बघा, आता झाली संध्याकाळ. तर बघा, संध्याकाळचे आता 5 वाजले आहे. तर बघा, बाहेर पाऊस चालला आहे. हे बघा, पावसामुळे कपडे काही वाळले नाहीत, ओलेच आहेत. तर सकाळपासून आज पाऊस चालू होता. तर इकडे बघा, सारूचं काय चालू आहे. तर इथं बाहेर बघा, इथं पण थोडा पाऊस चालू होता. पाऊस एकदम जोरानं पण नव्हता आणि एकदम स्लो पण नव्हता, थोडा मिडियमच होता. तर बघा, जिकडे तिकडे ओलं दिसणार आहे तुम्हाला. तर बघा, बाहेर जायचा पण चान्स नव्हता. आता मी दाणे वगैरे काढून घेतले. आता करीत आहे मी मुंगाच्या शेंगांच्या दाण्यांचे वडे. तर बघा, वडे काढण्यासाठी मी सगळं काढून घेतलं. तर बघा, दाणे पण मिक्सरमधून काढून घेतले. त्यासाठी मिरच्या, सांबार, लसूण ते पण सर्व त्याची पेस्ट पण काढून घेतली आणि कांदा वगैरे, कोथिंबीर वगैरे सगळं बारीक करून याचं मिश्रण मी तयार केलं. तर बघा, हे मिश्रण आता असं आपण सर्व एकजीव करून घ्यायचं. तर आता हे मिश्रण मी सर्व एकजीव करून आता मुंगाचे वडे करत आहे. तर बघा, हंगामामध्ये आपल्याला मुंगाच्या शेंगांचे वडे, तर उडदाच्या शेंगांचे वडे आपण करून खात असतो. पण आता तसं काही, आता कधी पण आपण मुंगांच्या शेंगांचे वडे करू शकतो. तर आता आम्ही आमच्यासाठी केले होते वडे. तर मग सारू काय खाणार, तर मग सारूसाठी आलू भजी करणार होती. त्यासाठी आलू आणि बेसन वगैरे भिजवून ठेवलं. तर हे बघा, सारूसाठी आलू भजी करणार आहे. त्यासाठी वडे तिखट असल्यामुळे तो काही खात नाही, तर मग त्याच्यासाठी आलू भजी केले. तर सर्वात आधी मी 1-2 वडे तळून घेतले. तर नंतर मग सारूसाठी भजी काढून घ्यायची होती. तर हे बघा, सारूसाठी आलू भजी करणार आहोत. तर आता सारूसाठी आलू भजी करणं झाल्यानंतर आता हे बघा, वडे पण काढून घेतले. 1-2 वडा काढून घेतला होता. तर बघा, तर वडे तळायला थोडा वेळच लागत होता. तर हे बघा, भजी पण झाले, आलू भजी पण झाले. आता काही वडे काढायचे बाकी होते, काही अर्धे काढून घेतले होते, तर काही काढायचे बाकी होते. तर आता ते पूर्ण वडे मी काढून घेणार. तर बघा, पावसाळ्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये भजे, वडे असं काही पाऊस चालू असताना खावं असं वाटते. तेच ते पोळी भाजी खाऊ खूप कंटाळा येते. तर काही असं वेगळं खावं असं वाटते. तर मग मस्त पावसाळ्यामध्ये भजे आणि वडे असं काहीतरी नवीन आयटम आम्ही करत असतो. तर हे बघा, मी वडे काढले. तर 1-2 वडे काढायचे बाकी होते. तर हे बघा, मी वडे काढून घेतले. तर